कसं सांगू, मला ते शब्दात नाही म्हणता येत ॲक्च्युली. कारण ज्यावेळेस मी ते स्वीकारत होतो आणि तर रंगमंचावर सारख्या रंगमंचावर ज्याला मी कायम टी व्हीतच बघितले, मी झी गौरवचा सोहळा मी आत्तापर्यंत जो टी व्हीत आनंद जो घेतला बघून मी मनोमने असं कायमच वाटायचं की आपण तिथे गेलं तर काय बोलणार आपण आणि कसं वागायला पाहिजे, काय काय असतं ते वातावरण. पण जेव्हा ते मी पुरस्कार घेत होतो तेव्हा मात्र सगळं विसरायला झालं होतं, ते जग शून्य झालं होतं माझ्यासाठी. कारण त्यावेळेस जे काय पायात कापरं भरलं, पोटामध्ये जे काय पाखरं उडत होते, गुदगुल्या होत होत्या, तर टिल डेट मी फील करतोय. आत्ताही इंटरव्ह्यू देताना तोच मला भावना, फिलिंग्स त्याच आहे माझ्या. म्हणजे टी व्हीवर पाहून दुसऱ्याचा आनंदात सहभागी होणं वेगळं आणि तो एवढा मोठा आनंद आपण स्वतः अनुभवणं फारच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ते ज्याने अनुभवलं त्यालाच सांगू शकतो. मी तर खूप खुश आहे की सिनेमाला एकूण सहा पारितोषिकं मिळाली. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा. त्यातले 4 ऑफकोर्सच माझे नावाने ती पारितोषिकं होती, ते बक्षिसं होती. कारण त्या सिनेमाचा लेखक दिग्दर्शकच मी होतो. त्यामुळे सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शक ह्याचा आनंद एकीकडे होता आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा जेव्हा घोषित झाला तो म्हणजे तो फक्त माझ्या एकट्याचा नव्हता, मग तो माझ्या सर्व टीमचा, माझ्या सर्व मित्रांचा, कलाकारांचा, तंत्रज्ञानांचा, प्रेक्षकांचा होता तो. कारण माझं काम किंवा माझ्या टीमचं काम हे प्रेक्षकांपर्यंत आणि परीक्षकांपर्यंत ते पोहोचलं आणि त्यांनी त्याची इतकी मोठी भरभरून दाद दिली आणि तेही झी टी व्हीच्या रंगमंचावरती ही ताप मिळणं हे ह्याच्यासारखं कौतुकच नाही. म्हणजे त्यामुळं भावना त्याच आहे, म्हणजे फार आनंद होतोय. आणि आता तो तुम्हाला पाहायला टेलिव्हिजनला पाहायला पण मिळेल आणि सिनेमा पण लवकरच वाहिनीवरती येईल आणि त्याचा आनंद आस्वाद तुम्ही नक्कीच घेता. पिक्चर रिलीज झाला तेव्हा त्यावेळेसही या सिनेमाला परीक्षकांनी भरभरून कौतुक केलं, त्याच्याबद्दल खूप लिखाण झालं आणि प्रेक्षकांनाही तेवढीच दाद मला सोशल मीडियावरती मिळाली. मला माहिती आहे की त्यावेळेस मला एकंदरीत साधारण 300 ते 400 कौतुकाचे पत्र मला, किंवा पत्रच म्हणूया आपण त्याला, कारण ते फेसबुकवरती आलं होतं, पर्सनली माझ्या अकाउंटवरती आलं होतं. एवढ्या प्रमाणात तुमचं जेव्हा कौतुक होतं तेव्हा साहजिकच आहे खूप समाधान वाटतं. आणि माझ्यासारख्या पहिल्या वेळेला सिनेमा दिग्दर्शकाला, निर्मिती करणाऱ्या माणसाला झी सारख्या माध्यमाने एवढी मोठी थाप द्यावी, एवढं मोठं कौतुक करावं, ह्याचा खूप खूप आनंद होतोय. आणि हीच भावना आहे की जी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला बहुतेक दिसत असेल. मला ती शब्दात मांडता येत नाही ॲक्च्युली, लेखक असू तरीही. पण खूप आनंद आला. आणि बेस्ट फिल्म आणि सायलीसाठी आय व्हेरी ग्लॅड, मला खूपच आनंद होतोय. त्याच्यावर काम करतानाही खूप मजा आली. अजून काही अवॉर्ड्स माझे काही तंत्रज्ञान अजून मिळाले, माणूस आशावादी असतोच. यातून एक गोष्ट चांगली शिकायला मिळाली किंवा यातून एक चांगला उत्साह निर्माण झाला आम्हाला आणि आमच्या स्वतःचा एक विश्वास वाढला आता की आपण असंच चांगलं काम जर प्रामाणिकपणाने केलं तर प्रेक्षक नक्की त्याला प्रतिसाद देतात. आणि अशा पद्धतीचा पारितोषिकांनी आम्हाला असं वाटतंय की आम्ही जे कामाला सुरुवात केली होती ते पूर्णत्वाला पारितोषिकांमुळेच झालेलं आहे. कुठल्याही सिनेमा निर्मितीची किंवा कुठल्याही एका कार्याची जेव्हा त्याच्या कौतुकाने थाप मिळते तिथं मला असं वाटतं की ते काम पूर्णत्वाला गेलं आणि ते पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचलं. हीच माझी आता या क्षणाला भावना आहे. या क्षेत्राकडं आलो तेव्हा कॉलेज आणि शाळा लेवलला मी ॲक्टिंग करायचो, काही पथनाट्य करायचो. त्या ॲक्टिंगचे छोटे मोठे प्रयत्न चालू होते, मित्रांमध्ये ते अनुभवत होतो मी. सिनेमा खरं तर माझ्यासाठी खूप मोठं माध्यम होतं. आपण पडद्यावरती तासनतास पोस्टर बघणं एक वेगळं आणि सिनेमा जाऊन थिएटरमध्ये पाहणं वेगळं आणि आता त्या क्षेत्रामध्ये काम करणं तर त्याहून वेगळं. तर समाव कुठंतरी मला असं वाटलं होतं की आपण पण या क्षेत्रामध्ये माहीत नाही कुठल्या अंगाने येणार आहे. त्यामुळे बहुतेक सिनेमाचा पाहण्याचा नाद किंवा सिनेमाकडचे असलेल्या ओढीपोटी मी बहुतेक अभिनयाकडे क्षेत्राकडे थोडा वळाला असेल किंवा माझा झुकाव असेल त्या साईडला. पण ॲक्च्युली बदल जो झाला सगळ्यात महत्त्वाचा माझ्यामध्ये जो बदल झाला की मी दिग्दर्शक का व्हावं मला वाटलं, तर कॉलेजला असताना मी सुभाष यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे असं क्षेत्र आहे की याच्यामध्ये त्यांना 24 तास कसं रमता येईल किंवा सिनेमाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये ते कसे उपस्थित राहू शकतात. तर त्यांनी खूप लोकांचा विचार केला, म्हणजे लेखक, तंत्रज्ञ,
प्रोड्युसर, निर्माते, दिग्दर्शक सगळ्या क्षेत्रातून त्यांनी डोकावून पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की 2 व्यक्ती सिनेमाच्या शेवटपर्यंत असतात. ती एक गोष्ट, एक व्यक्ती असते ती म्हणजे निर्माता, ज्याने ती सिनेमाची निर्मिती केली, आणि दुसरी व्यक्ती सर्वात महत्त्वाची म्हणजे दिग्दर्शक, ज्याने हा सिनेमा पेपरवर असताना पाहिला, ज्याने तो सिनेमा शूट केला, तरी पडद्यावर आणला आणि तो रिलीज पण झाला. तिथपर्यंत दिग्दर्शकाला लक्ष ठेवायला लागतं त्याच्यामध्ये. त्यामुळे पर्यायाने दिग्दर्शकाला पूर्ण प्रोसेसमध्ये सोबत राहायला लागतं. आणि त्या इंटरव्ह्यूने बहुतेक माझ्यावरती खूप मोठा परिणाम केला. आम्हाला कॉलेजला असताना मग असं उगाच वाटायला लागलं की आपण दिग्दर्शक व्हावं. मनात काहीच मिळतं, कसले आडाखे नाही, कसले प्लॅन्स नाही, काही नाही. फक्त मग त्याच्या मागे मी पाठी लागलो. पण काही काळामध्ये मग नंतर मधल्या काळामध्ये लिखाणाची कामं मिळायला लागली आणि मी काही सिनेमे लिहिले, पोस्टर डिझाईन केले, टायटल्स केले. पण समाव दिग्दर्शक नाही होता येत होतं मला. तर मग मी विचार केला की कशा पद्धतीने ती वेळ आली. नंतर मलाच वाटलं की मी स्वतःलाच संधी द्यायला पाहिजे, कारण कुठल्या निर्मात्याला आपण सांगायचं माझ्या कथेवरती पैसे लावा आणि तुमची परतावा रिटर्न्स देणार, तर मला त्या गोष्टी थोड्याशा अवघड होत्या सांगणं, कारण मी खूपच नवीन होतो. आणि तसं माझ्याकडे दिग्दर्शनाचा कुठलाच अनुभव नव्हता. मी जरी काही क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी पण तसा अनुभव नव्हता. डॉक्युमेंटरी, साईड फिल्म्स, ॲनिमेशनचाच अनुभव होता माझ्याकडे. सिनेमाचा पूर्ण 2 तासाचा अनुभव माझ्याकडे नव्हता. सो मग मी विचार केला की मग आपण जर करायचं असेल तर मग काय विषय घेऊन आपण यायला पाहिजे की जेणेकरून आपण सगळ्यांच्या लक्षात पण यायला पाहिजे आणि आपलं काम पण लोकांना आवडलं पाहिजे, मनोरंजन पण व्हायला पाहिजे आणि सामाजिक काहीतरी संदेश पण त्यात पास व्हायला पाहिजे. मी मुळातच मला असं वाटतं की सिनेमा हे मनोरंजनाचं क्षेत्र आहे. लोकांना त्यातनं आनंदच पहिला तर दिला गेला पाहिजे आणि नकळत त्यांच्या आपण जर काही समाज प्रबोधन करू शकलो, ते झालं आपल्याकडनं तर ते उत्तम. पण किमान कुठल्याही दिग्दर्शकाने मनोरंजन तर हे करायलाच पाहिजे, हा प्रेक्षकांचा पहिला अधिकार वाटतो मला. आणि समाज प्रबोधन करण्यासाठी अनेक माध्यमं आपल्याकडे ऑलरेडी आहेत. म्हणजे कीर्तन आहे आपल्याकडे, शाळा आहे, कॉलेजेस आहेत, अजून काही संस्था आहेत की जिथून त्यांना प्रबोधन होऊ शकतं. न्यूज चॅनल्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, या माध्यमातून त्यांना समाज प्रबोधन होतच असतं. पण सिनेमा हा समाज प्रबोधनाच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की मनोरंजनाचं प्रथम माध्यम आहे. तुम्ही जर मनोरंजन करू शकला चांगल्या पद्धतीने तर लोकांच्या गळी कुठलाही सामाजिक संदेश पोहोचवणं सहज शक्य आहे. मग अशा वेळी आपण कुठला सब्जेक्ट घ्यायचा, तर माझ्या काही स्वतःच्या कथा लिहिलेल्या होत्या, पण समोर मला असं वाटलं की ते आत्ता नको करायला आपण, कारण त्यासाठी माझं नाव चांगलं होणं किंवा माझ्या लोकांचा विश्वास बसणं फार गरजेचं होतं. मग अशा वेळेस मला आठवडी नाईटची कॉन्सेप्ट सुचली. ही अशीच मला एका मेडिकल शॉपच्या बाहेर मी उभा होतो. बहुतेक मी नाशिकला गेलो होतो एका कथा लिहिण्यासाठी, आणि त्याच्या एस टी डेपोच्या खाली काही मेडिकल स्टोअर्स होते आणि तिथे मी काही पाकिटं पाहिली. म्हणजे बेसिकली ती ह्याची होती, व्हायग्राची होती. सेक्स टॅब्लेट्सच्या त्या पाकिटांची भरलेलं पूर्ण ती 2 मेडिकल स्टोअर्स मी बघितली. मला फारच आश्चर्य वाटलं की असं कसं असू शकतं की एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये औषधांपेक्षा जास्त सेक्स टॅब्लेट्सची पाकिटं मला दिसली. सो लेखक आहे, माझी उत्सुकता जागृत झाली, मला काही प्रश्न पडायला लागले आणि मी त्यांच्याशी संवाद साधला त्या दुकानदाराशी. माझ्या लक्षात आलं की ह्याचा खप खूप मोठ्या प्रमाणात होतो नाशिकसारख्या गावामध्ये किंवा शहरामध्ये. तर पुणे, मुंबई किंवा ओव्हरऑल महाराष्ट्र किंवा देशामध्ये किंवा जगामध्ये ह्याचं किती उत्पादन होत असेल. बरं, त्याच्या आधी मी न्यूजपेपरमध्ये अर्ध्या पान पेज भरून मी व्हायग्राच्या आणि सेक्स टॅब्लेट्सच्या मी ॲड बघितलेल्या होत्या. सो माझी उत्सुकता तिथूनच ताणली जात होती की ह्या ॲड एवढ्या मोठ्या का दिलो, एवढा खप आहे का यांच्याकडे किंवा एवढे पैसे यांना मिळतात का. या सगळ्यांचा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की आपण एक अशी गोष्ट सांगायला पाहिजे लोकांना की ह्याची उपयुक्तता समाजाला किती आहे आणि ह्याची खरंच गरज आहे का आपल्या आयुष्यामध्ये. तर मला असं वाटलं की इथं कथा आहे, ह्याच्यामध्ये खूप भावनिक अँगल्स मला सापडले ह्याच्यामध्ये जेव्हा मी शोध घ्यायला लागलो. आणि घराघरातली गोष्ट आहे, असं नाही की ही कोणा एका व्यक्तीबद्दलची मी गोष्ट सांगतो. ही फक्त वसंत खाटमोडीची गोष्ट नव्हती, ही प्रत्येक त्या युवकाची गोष्ट होती जी ज्याचं लग्न व्हायचं आहे, ज्याचं लग्न झालंय, ज्याचं लग्न होऊन 20-30 वर्ष झालेली आहेत. तर अशी ही सर्वांसाठीची गोष्ट आहे, ही सगळ्यांची गोष्ट आहे, प्रत्येक बेडरूम मधली गोष्ट होती. म्हणून मला आठवडी नाईट्स या विषयावरती काम करावं असं वाटलं. याच्यासाठी पाठबळ उभं करणं किंवा निर्माता उभं करणं खरंच एक टास्क होता, कारण ह्या विषयावरती हात घालायला त्यावेळेस 2015ला मला नाही वाटत प्रेक्षक रेडी होते. कारण त्यावेळेस अशा बोल्ड सिनेमे किंवा अशाच टाईपच्या सब्जेक्टवरती निर्माते किंवा प्रेक्षक कितपत तयार होते मला माहीत नाही. म्हणजे मला असं वाटत होतं की हे खूप मोठं डेअरिंगच आहे की असा विषय आपण प्रेक्षकांसमोर आणायचा.
तर मग काही ठिकाणी ऐकवल्यानंतर मला लक्षात आलं की ह्याला निर्मितीला कोणी तयार होणार नाही. सो समोर मग मी विचार केला की आपणच हा पिक्चर प्रोड्यूस करावा. सो सर्वात पहिली मी गोष्ट माझ्या पत्नीला ऐकवली. तर मला असं वाटलं की जर स्त्रीला या विषयाबद्दल काही ऐकताना त्रास नाही झाला किंवा काही आक्षेप नाही वाटले तर आपण करेक्ट लिखाण केलेलं आहे, आपण सही ट्रॅकवर आहोत. म्हणून मी तो विषय तिला पहिल्यांदा ऐकवला. तिला फार तो विषय आवडला आणि माहीत नाही तिने स्वतःहूनच मला असं सांगितलं की का नाही हा सिनेमा आपणच प्रोड्यूस करत, आपण काय प्रयत्न करत निर्मितीचा. कारण त्याच्या आधी तिने 5D बद्दलचं माझ्या तोंडून बऱ्याचदा ऐकलं होतं. आपण 5D कॅमेरा घेऊन आपण त्याच्यावरती छोट्या खाली सिनेमा का नाही बनवते. विषय चांगला आहे, जर विषयात दम असेल तर लोकांना कुठल्याही फॉर्मॅटची काहीच पडलेली नाही. त्यांना जर विषय आवडला तर निश्चित ह्याला पण प्रोत्साहन देतील, ह्याला पण प्रतिसाद देतील. मला तिच्या बोलण्यात तथ्य वाटलं. मी म्हणले की असा प्रयोग करायला काहीच हरकत नाही, आपण 5D कॅमेरा घेऊन तर काम करूच शकतो. आपण आपली क्रिएटिव्हिटी का थांबवतोय. मला जर काम येतंय तर त्याच्यासाठी बंधनं मी कॅमेऱ्याची किंवा कलाकारांची का ठेवतोय. मी कोणाबरोबरही काम करायला पाहिजे जर माझ्या विषयावरती विश्वास असेल तर. आणि मी ती स्वतः त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. मी कथानक आणि संवादावरती काम सुरू केलं. मी माझे आर्थिक उभं करण्यासाठी तयारी सुरू केली. हे करत असताना माझ्या काही मित्रांना मी गोष्ट जनरली ऐकवली. म्हणजे तुम्हाला कशी वाटते त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मी त्यांना ऐकवली. आणि मला एक आनंदाचा धक्का असा बसला तिकडे की त्या मित्रांना ती कथा इतकी आवडली की त्यांनी सांगितलं की आम्ही या निर्मितीमध्ये आमचे पैसे गुंतवू शकतो का, कारण गोष्ट खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये हा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. हा विश्वास त्यांना माझ्यापेक्षा जास्त वाटला. तर मी म्हणलं म्हणजे मला तर पैशाची गरज होतीच आणि निर्माते हवेच होते. आणि समोरून माझे 2 मित्र म्हणजे गजानन शिंदे आणि विनोद राजे या दोघांनी समोरून हात दिला मला. तर मी म्हणलं की असं असेल तर मग आपण चांगल्या मोठ्या लेवलला या सिनेमाची निर्मिती करू शकतो. आणि झालं पण तसंच. म्हणजे ते दोघं आल्यामुळे चित्रपटाचे खूप आयाममध्ये बदल होत गेले. म्हणजे सगळ्यात पहिला तो शूटिंग फॉर्मॅट बदलला. त्यानंतर डेज वाढले आमचे. मी ते साधारण 12-10 दिवसात मी प्लॅनिंग केलं होतं, पण ते नंतर वाढलं. ते साधारण आमचं गेलं 28 ते 28 दिवस ते 32 दिवस आम्ही शूट केला सिनेमा. त्याच्या बरोबरीने अजून एक आमचा निर्माता मित्र त्यामध्ये इन्व्हॉल्व झाला, अमर परदेशी म्हणून. अमर परदेशी त्यावेळेस फोटोग्राफी आणि वेडिंग्स आणि डॉक्युमेंटरीज करत होता. त्याला त्या माध्यमाबद्दल ती चांगली माहिती होती आणि त्याला त्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं. तर आमच्या बरोबरीने त्यालाही त्या वेळामध्ये आम्ही सामील केलं आणि त्यांनीही याच्यामध्ये पैसे गुंतवले. आणि हे पाहता पाहता ही टीम उभी राहिली. राशी बुट्टेसारखा माझा एक मित्र आहे की ज्यांनी याच्यामध्ये प्रचंड काम केलं होतं. त्यासारखा एक अनुभवी व्यक्ती आमच्याबरोबर जोडला गेला. माझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये किंवा मी लिखाण करत असताना किंवा काही सिनेमामध्ये काम करत असताना काही मित्रांची माझी मैत्री झाली होती. त्या मित्रांनी पण मला सोबत केली याच्यामध्ये. त्याच्यामध्ये विशेष करून काही नाव फार महत्त्वाचे. मेकअप आर्टिस्ट महेश बराडे होता किंवा कॅमेरामॅन नागराज, त्याच्यावर मी धरमध्ये काम केलं होतं. त्याचं काम पाहिलं पण होतं आणि तो खूप आधीपासून माझा मित्र होता. संगीतकार सिद्धार्थ दुपटे, कमलेश कुलकर्णी, काही कलाकार मित्र, अशा खूप लोकांनी याच्यामध्ये सोबत केले आणि याच्यामध्ये सहकार्य केलं मला. तर हे खूप छोट्या छोट्या कड्या जोडत जोडत आम्ही ह्या सिनेमाची निर्मिती सुरू केली आणि पाहता पाहता ह्या सिनेमाने आकार पकडला. सिनेमा तयार करतानाचे जे काही गमती जमती झाल्या किंवा त्याच्यामध्ये जो काय आम्हाला त्रास झाला, तडजोडी करायला लागल्या, आर्थिक प्रॉब्लेम्स खूप होते, आम्ही नवीन असल्यामुळे काही चुकाही घडत होत्या आमच्याकडनं. पण पॅशन एवढं जोरदार होतं किंवा आमचं काम करण्याची जिद्द एवढी होती की जी काही संकटे होती ती स्वतःहूनच ती निघून जायची किंवा त्याच्यावरती काही ना काही तोडगा कोणी ना कोणी येऊन आमच्यासमोर उपस्थित व्हायचंच. तर ओव्हरऑल प्रोसेस खूप जबरदस्त होती. म्हणजे त्याच्यामध्ये काम करताना जी काही गंमत आली, मजा आली. बरं, त्याच्यासाठी हिरोचं कास्टिंग करताना अजून एक फार महत्त्वाचा विषय होता की असा कोण ॲक्टर असेल की ज्याचं वजन 35 किलो आहे. म्हणजे लोकांनी मला विचारलं की प्रणव राव राणेच का, तर मला सांगावं असं वाटतं की कॅरेक्टरची गरज असली की 35 किलोचा आणि विनोदाची जाण असणारा अभिनेता पाहिजे होता आणि ज्याच्या चेहऱ्याला थोडी ओळख आहे लोकांची. लोक त्याला पाहता क्षणी अगदीच नौका असं नको वाटायला. तर दुनियादारीमध्ये मी प्रणवचं काम बघितलं होतं आणि 5 ते 6 लोकांमध्ये एक विनोदी नट आपली छाप सोडून जातो. म्हणजे अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी सारख्या कसलेल्या कलाकार सहित आम्हाला सगळी कसलेल्या अभिनेत्रीच्यामध्ये आपली छाप सोडणं ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. मला ही जी प्रणवमध्ये मला जाणवली. म्हणजे दुनियादारी सॉरी शिवाय लोक बघू शकत नाही किंवा आठवायचं म्हणलं तर सॉरी शिवाय तुम्ही दुनियादारी आठवू शकत नाही. इतकं महत्त्वाचं काम प्रणवून त्यामध्ये करून ठेवलं होतं. तर मग मला असं वाटलं की ह्या सिनेमासाठी जो परफेक्ट कलाकार आहे आणि त्याला घेऊन, आणि सायलीचं ॲक्च्युली कास्टिंग पण प्रणवून सुचवलं होतं. कारण सायलीनं प्रणवून एक सिनेमा केला होता.
मी खूप मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या, मग मला जसा गोड चेहरा किंवा ज्या एक फ्रेश अभिनेत्रीचा जे लुक पाहिजे होतं मला ते सापडत होतं. आणि सायली, खरंच थँक्स टू सायली, की सायलीनी ज्यावेळेस रिडिंग केलं, ती ज्यावेळेस ऑफिसमध्ये आली त्याच वेळेस बहुतेक मला ते जाणवलं होतं की हीच आपली हरिप्रिया आहे म्हणून. आणि मजा आली म्हणजे तिने जे काही झुकून ह्या लोकांनी काम केलं, छाया कदम असू देत, संजय कुलकर्णी सर असू देत, सुबोध भावे असू देत, किंवा एंटायर माझे टीम मेंबर्स म्हणजे जतिन इनामदार, योगेश शिरदकर, विठ्ठल काळे, या सगळ्यांनीच इतकं जीव ओतून काम केलं आणि इतकं मला सहकार्य केलं या सिनेमासाठी. आमच्या रिहर्सल्स खूप छान झाल्या. आणि ह्या सिनेमाचा पहिला एडिट कट जेव्हा आम्ही सर्व मित्रांनी पाहिला आणि तो खरं क्षण खूपच भारी होता. म्हणजे आता जे पुरस्कार घेतानाचा मला जो आनंद किंवा जे काही समाधान मिळालं आहे ना, ते समाधान बहुतेक तो पहिला कट बघताना मला झाला होता. ती फिल्म राशी बुट्टे नावाच्या मित्रांनी माझे पहिला एडिट साधा कट तो त्यांनी सुबोध भावेंना दाखवला होता. आणि सुबोध भावेंचा मला त्याच रात्री मेसेज आला होता. मी दुर्दैवाने मी त्यावेळेस त्यांच्यासोबत नव्हतो. त्याच रात्री सुबोध भावेंनी मला मेसेज करून सांगितलं की हा खूप सुंदर सिनेमा आहे आणि मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे. म्हणजे आमच्यासाठी एवढं मोठी गोष्ट होती की सुबोध भावेंना कास्ट करायचं, ती म्हणजे आम्ही हिंमत पण करू शकत नव्हतो, कारण बजेट वाईज पण त्याचा ओरा पण खूप मोठा होता आणि आपण खूप नवीन होतो. आणि त्या भावनेपुढे त्यांना कसं विचारायचं ह्याच्यामध्ये होतं. पण त्याच माणसाने समोरून आपल्याला इतकी मोठी ऑफर करावी की मला तुझ्याबरोबर काम करावं असं वाटते. तर त्याच्यामध्ये आमचं एक शेड्यूल राहिलं होतं शिल्लक, ज्याच्यामध्ये डॉक्टरचा रोल बाकी होता. आम्हाला वाटतं की आपण सुबोध भावेंना विचारावं ह्याबद्दल. आणि मग त्यांच्याशी विचारणा केल्यानंतर सुबोध भावे हो बोलले. ह्या निर्मितीमध्ये काही अडथळे आले त्यावेळेस आम्हाला धावून आलेले काही नाव पण महत्त्वाचे, म्हणजे त्याच्यामध्ये विनोद सातव आणि आकाश पेंढारकर मला महत्त्वाने घ्यावं असं वाटतं. या लोकांनी या सिनेमाला खऱ्या अर्थाने पूर्णत्वच नेलं. कारण सेकंड शेड्यूलसाठी माझ्याकडे पैसे शिल्लक नव्हते किंवा आमच्या टीमकडे, माझ्या निर्मात्यांकडे ते पैसे राहिले नव्हते आमच्याकडे. आम्ही जे काय आमचे भांडवल होतं ते संपलं होतं आमचं फर्स्ट शेड्यूलमध्येच. आणि सेकंड शेड्यूलमध्ये एक शेड्यूल अजून बाकी होतं, ज्याच्यामध्ये एक गाणं आणि आम्हाला भावेंचं सिक्वेन्स करायचं होतं शूट. तर ह्यासाठी आम्हाला विनोद सातव आणि आकाश पेंढारकर ह्या लोकांनी खूप मदत केली आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवून दिला आम्हाला त्यांनी. आणि त्याच्यानंतर हा सिनेमा कम्प्लीट झाला. हाच कम्प्लीट झालेला सिनेमाला मी खूप 2-1 वर्ष आय थिंक मी त्याच्या रिलीजसाठी फिरत होतो. पण म्हणावं तसं आम्हाला रिलीज पार्टनर मिळत नव्हता, म्हणावं तशी दाद मिळत नव्हती. आणि एका ठिकाणी मला खूप नैराश्य यायला लागलं की आता एवढी चांगली कलाकृती घेऊन घरात राहते काय आणि कसं होणार याचं. कारण खूप दावा लागलं होतं. मी माझ्या घरावरती कर्ज काढलं होतं, माझ्या मित्रांनी दागिने घाण ठेवले होते, सगळीकडनं आमच्यावर खूप प्रेशराईज होतं. खूप म्हणजे संपलं होतं. असं काय कळत नव्हतं की आता कुठे जावं आणि काय करावं यायचं. आपलं 2019 मध्ये हा पिक्चर जर रिलीज होत नाहीये तर आपण आयुष्यभर काही करू शकत नाही, कारण 15 आणि 2019 याच्यामध्ये 4 वर्षाचा फरक होता. आणि सिनेमाची गोष्ट आता जुनी होत चालली होती. लोकांसाठी ते खूप चर्चेचा विषय झाला होता, कारण मार्केटमध्ये खूप लोकांना माहिती होता हा सिनेमा झाला आहे म्हणून. आणि अचानक चमत्कार व्हावा तसा अरुण जोशी म्हणजे मायदेश मीडिया यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये प्रवेश केला. यासाठी मी स्पेशल थँक्स म्हणेल नरेंद्र भिडे यांना, ज्यांनी हा सिनेमा पिच केला अरुण जोशी यांना. अरुण जोशींनी जेव्हा हा सिनेमा पाहिला तेव्हा मला असं वाटतं की खूप निर्मात्यांनंतर तो एक असा एकमेव निर्माता होता ज्यांनी माझ्यासारखा तो सिनेमा पाहिला. म्हणजे मला जसं वाटतं की या सिनेमामध्ये त्याचे बरंच स्थानक आहे आणि हा का सिनेमा इम्पॉर्टंट वाटतो आत्ताच्या घडीला, हे सगळं अरुण जोशींनी मला जसं वाटतं तसं बोलून दाखवलं सिनेमा पाहिल्यानंतर. आम्हाला आश्चर्य वाटलं की हा माणूस फक्त विनोदी सिनेमा म्हणून नाही बघत या सिनेमाकडे, तर हा सामाजिक खूप खोल विषयावरती भाष्य करणारा सिनेमा वाटतो, अशा आमच्या दोघांच्या बोलण्यातून निघालं. आणि मला असं वाटतं की हाच माणूस की जो आपला सिनेमा चांगल्या पद्धतीने रिलीज करू शकतो, जीव लावू शकतो. आणि त्यांनी केलंय तसं. म्हणजे त्यांनी फार या सिनेमासाठी म्हणजे त्याचं पॅकेजिंग करताना, त्याचं रिलीज करताना, त्याची जाहिरातबाजी करताना कुठेही हात आखडता घेतला नाही. फार उत्तम पद्धतीने हा सिनेमा त्यांनी रिलीज केला. बहुतेक त्याचीच परिणिती आहे किंवा त्याचाच आशीर्वाद आहे किंवा त्यांच्याच त्या मेहनतीचं फळ आहे किंवा ह्या सगळ्यांच्या कष्टाचे फळ आहे की आज आम्हाला इतकं भरभरून पारितोषिकाच्या निमित्ताने आशीर्वाद मिळालेले आहे. मी थँक्स टू ऑल माय टेक्निशियन्स, माझे कलाकार, माझी मित्रमंडळी, माझे निर्माते आधीचे नंतरचे मायदेश मीडिया, विनोद सातव, आकाश पेंढारकर, या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो मी. धन्यवाद. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना आपलं एक ग्रुपनिझम, शैक्षणिक क्षेत्र घ्या, बिल्डर लॉबी घ्या, किंवा कुठलीही लॉबी पकडा, त्याच्यामध्ये ग्रुपनिझम आणि नेपोटिझम आहेच आहे, नाही असं होऊच शकत नाही.
मी न्यूकमर्स किंवा अगदीच नवख्या माणसावर ज्यांनी अभिनय केलेलाच नाहीये, ज्यांनी आयुष्यात सिनेमाकडे आपण ऍक्टर म्हणून पाहू शकतो असं पाहिलेलं नाही, मी अशा लोकांना संधी देत नाही.